भाग 3 इतिहास पेपर 5 पेपरचं नाव आहे आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास आणि यामध्ये आपण पहिला टॉपिक जो आहे की ज्याचं नाव आहे 19व्या शतकातील महाराष्ट्रातील सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती। यामध्ये आपण महाराष्ट्रातील सामाजिक परिस्थिती बघितली की याच्यामध्ये वेठबिगारी असेल, अस्पृश्यता असेल, कुटुंब व्यवस्था, जाती व्यवस्था किंवा त्या काळात असलेल्या सामाजिक रूढी, परंपरा, अंधश्रद्धा किंवा ग्रामदेवतांना असलेले महत्त्व हे सगळं बघितलं। आणि आज आपण जो अर्धा भाग राहिलेला होता की आधुनिक महाराष्ट्रातील आर्थिक परिस्थिती, तर ती आपण आज बघणार आहोत। 19व्या शतकातील महाराष्ट्रातली आर्थिक स्थितीमध्ये बघत असताना की शेती हा महाराष्ट्राचा प्रमुख व्यवसाय त्या काळात पण होता आणि आजही शेती हाच व्यवसाय दिसून येतो। त्या काळात महाराष्ट्रात बहुतेक खेडी होती आणि ही खेडी आर्थिक सामाजिक व्यवहाराचा केंद्रबिंदू होती। शेती हाच मुख्य व्यवसाय असल्याने किंवा उपजीविकेचे साधन पण शेती हेच होते आणि जिरायती आणि बागायती असे दोन प्रकार दिसून येतात। जिरायती म्हणजे पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली शेती आणि बागायती म्हणजे की ज्या शेतीला म्हणजे 12ही महिने पाण्याची सोय, मग पावसाचं पाणी असेल त्या 4 महिन्यामध्ये जून ते सप्टेंबर किंवा इतर तलाव, धरणे आणि विहिरीच्या माध्यमातून कायमस्वरूपी पाणी पुरवठा, त्याला बागायती शेती असं म्हणतात। याशिवाय पण अर्थात महाराष्ट्रातली किंबहुना भारतातीलच त्या काळातली शेती ही निसर्गावर अवलंबून असलेली दिसून येते। मराठेशाहीच्या अखेरीस वतन मिराशी म्हणजेच शेतीची मालकी असणारा आणि उपरी म्हणजेच या मिरासदाराकडून खंडाने शेती कसण्यासाठी जमीन घेणे म्हणजे कुळं थोडक्यात, असे 2 प्रकार या जमीन धारणेबाबत शिल्लक होते आणि इंग्रज सरकार शेती व शेतकऱ्यांबद्दल उदासीन असल्याचे दिसून येते। खरीप रब्बी हंगामात विविध पिके घेतली जात। आता ऊस, कापूस, चहा इत्यादी नगदी पिके म्हणजेच पैसा मिळवून देणारी आणि निर्वाहाची पिके घेतली जात। कोकण, सातारा, पुणे इथे फळबागा देखील होत्या। एवढेच नव्हे, ज्वारी, बाजरी, गहू ही पिकं देखील त्या काळातल्या शेतीमध्ये घेतली जात असल्याचं दिसून येतं। आता पाणी पुरवठा, शेती जरी निसर्गावर अवलंबून असली तरी पण शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी तलाव किंवा धरणं बांधली जात किंवा मोठमोठ्या नद्या अडवून त्याच्यावर धरणे बांधली जाऊन त्याचबरोबर डोंगर उतारणीवर जलाशय निर्माण केले जात। मराठेशाहीच्या काळामध्ये लोकसहभागातून असे जलाशय किंवा धरणे बांधण्यात आली, पण इंग्रज सरकारने मात्र याबाबत फारशी दखल घेतली नसल्याचे दिसून येतं। आता तिसरा पॉईंट आहे तो म्हणजे शेती सोडून इतर कोणकोणते व्यवसाय या महाराष्ट्रात होते, तर या काळात वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय केले जात। शेती व पशुपालन हे प्रमुख व्यवसाय सोडून गाय, बैल, म्हैस, डुक्कर, शेळ्या, मेंढ्या व कोंबडी हिचं पशुपालन केले जाई व खेडेगावात अनेक लहानसहान व्यवसाय प्रचलित होते। लोक विविध वस्तूंची खरेदी विक्री आठवडा बाजारात जे केली जाई। या काळात कापड व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणावर प्रगतीपथावर दिसून येतो। पुढचा आहे उद्योगधंदे। ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने व्यापारासाठीच खरं तर भारतात प्रवेश केला होता, हे आपण जे बघितलेलंच आहे। महाराष्ट्रापुरताच विचार करत असल्याने कंपनीने येथील कच्चा माल मायदेशी नेला किंवा इंग्लंडला नेला व त्यापासून बनवलेला पक्का माल इथं आणून विकण्याची किंवा विक्रीची धोरण आखल्यामुळे येथील खेडेगावातील व्यवसायावर, उद्योगावर त्याचा परिणाम होऊन इथली खेडी
ओस पडू लागली. पारंपरिक व्यवसाय उद्योगधंदे पण बुडाले. महाराष्ट्राचा औद्योगिक व्यवसाय व्हावा असं कधीच इंग्रजांना वाटलं नाही. पण काही काळाने का होईना, स्वतःच्या स्वार्थासाठी का होईना, त्यांना थोडी बहुत प्रमाणात उद्योगधंद्याची उभारणी करावी लागली. या काळात कोळसा, लोखंड, पोलाद इत्यादी उद्योग किंवा ताग, नीळ, सुती कापड उद्योग इथं विकसित करावे लागले. आणि त्यासाठी मुंबई, नागपूर, ठाणे, सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद, पुणे ही उद्योगाची केंद्र असल्याचं दिसून येतं. यानंतर तत्कालीन 19व्या शतकामध्ये आर्थिक जीवनाचं आणखीन एक उदाहरण किंवा आणखीन एक वैशिष्ट्य म्हणून म्हणता येईल की बलुतेदारी पद्धती. महाराष्ट्रातील ग्रामीण विभागातील किंवा खेडेगावातील सेवकांना बलुतेदार असे नाव होतं. सेवेच्या बदल्यात धान्याच्या रूपात मिळणाऱ्या मोबदल्याला बलुता असं म्हणत. राजकीय बदल झाला, म्हणजे महाराष्ट्रात अनेक सत्ता आल्या, त्यांची कारकीर्द झाली, पण बलुतेदारी मात्र निरंतर चालूच राहिली. याचं कारण म्हणजे शेतीप्रमाण ग्रामीण समाजाला त्याची उपयुक्तता किंवा गरज वाटत होती. आणि बलुतेदारमध्ये कारागिरामध्ये सुतार, लोहार, चांभार, तर गाव कामगारामध्ये महार, रामोशी, कोळी, तर धार्मिक सेवा पुरवणाऱ्यामध्ये जोशी, गुरव यांचा समावेश केला जाई. औद्योगिक प्रगतीनंतर मात्र ही बलुतेदारी पद्धती अस्तंगत होत गेली. पुढचं आर्थिक जीवनाचं वैशिष्ट्य म्हटल्यानंतर बलुतेदार म्हणजेच कार्यक्षम गाव कामगार ग्रामीण समाजात ज्याची सेवा फारशी गरजेची नसे, जे केवळ प्रासंगिक स्वरूपाची सेवा देत असत, त्यांना बलुतेदार म्हणत. त्यांची संख्या 18 होती. गोंधळी, साळी, भोई, वाजंत्री इत्यादींचा समावेश बलुतेदारांमध्ये केला जाई. याशिवाय पुढचं एक वैशिष्ट्य म्हणजे सावकार हा एक आर्थिक जीवनाचं वैशिष्ट्य दिसून येतं. या 19व्या शतकामध्ये सावकारकीचा धंदा जोरात सुरू होता. या काळात व्याजाचा दर 15% असून स्थानिक पातळीवरील सावकार हे पेशव्यांना, म्हणजे जे राज्यकर्ते होते त्यांनाही कर्ज देत असत. पेशव्यांना लष्कर उभारणे, लष्करी मोहिमा काढणे, प्रशासकीय कारणासाठी कर्ज घ्यावे लागत असे. देशस्थ व चित्पावन ब्राह्मण, गुजराती, मारवाडी हा समाज सावकारकीचा व्यवसाय करत आणि हा त्यांचा व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालू असल्याचं दिसून येतो. शिवाय हे सावकार म्हणजेच कर्ज देण्याबरोबर कापडाचाही व्यवसाय करत. पण हे सावकार शेतकरी व सर्वसामान्य लोकांची आर्थिक पिळवणूक करत असत. आणि त्यामुळेच ज्योतिबा फुले यांनी सावकारांच्या व्यवसायावर टीका केल्याचे दिसून येते. यानंतर अजून एक आर्थिक जीवनाचं वैशिष्ट्य सांगता येईल, ते म्हणजे व्यापार. या काळात व्यापारावर इंग्रजांची मक्तेदारी जरी असली तरी लमाण, वंजारी, शेटे, महाजन हा समाज देखील व्यापार करत होते. व्यापारी लोक बैलाचे तांडे घेऊन गावोगावी व्यापारासाठी जात असत. व्यापार जलमार्गाने, भूमार्गाने होई. मुंबई, दाभोळ, पुणे, नागपूर, कोल्हापूर, चौल, ठाणे, मालेगाव, औरंगाबाद, वऱ्हाड ही या काळातील व्यापारी केंद्र दिसून येतात. कापड, नीळ, मीठ, कॉफी, रबर, चहा, तंबाखू, मसाल्याचे विविध पदार्थ यांची खरेदी विक्री केली जात असे. व्यापारापासून इंग्रजांनाच फार फायदा होत असे, कारण व्यापारी वस्तूवर जकात बसवली जाई. बोहरा जमातीचे लोक हे बाहेरून महाराष्ट्रात व्यापारासाठी आलेले होते. तर इतर परदेशी व्यापाऱ्यांमध्ये डच, पोर्तुगीज, इंग्रज, अरब, तुर्क, इराणी व गुजराती लोकांचे देखील व्यापारावर वर्चस्व असल्याचे दिसून येते. या पुढच्या स्लाईडमध्ये आपण तुम्हाला या स्लाईडमध्ये परत मी कुंभार ते त्या काळातले जे बलुतेदार होते बघा, कुंभार, तर कुंभाराचा मी ते मडका करण्याचा ते चाक आहे ते एक दाखवलेला आहे. आणि याशिवाय
जे आलुतेदार की ज्यांची सेवा अगदी गरजेची नव्हती तरी पण म्हणजे ते असायचे, तर आलुतेदारांमध्ये गोंधळी नावाचा समाज, तो देवीचा गोंधळ घालणारे, तर ते आलुतेदारांपैकी एक मी तुम्हाला ते दाखवलेलं आहे आणि बलुतेदारांपैकी एक चित्र तुम्हाला मी दाखवलेलं दिसून येतं. आता या पुढच्या स्लाईडमध्ये आपण शेवटच्या स्लाईडकडे वळूयात. ब्रिटिशांची आर्थिक नीती. इसवी सन 1818मध्ये पुण्याच्या शनिवारवाड्यावर इंग्रजांचा युनियन जॅक फडकला आणि त्यानंतर या राजवटीने शेती, व्यापार व उद्योग यात बदल केला. रयतेमध्ये असंतोष वाढू नये म्हणून मुंबईचा गव्हर्नर लॉर्ड एल्फिन्स्टन याने थोडाफार बदल करून मौजेवारी, रयतवारी पद्धती सुरू केली. कालांतराने भारताची स्थिती कच्चा माल पुरवणारा आणि पक्क्या मालाची बाजारपेठ अशीच झाली. नैसर्गिक आपत्ती, रोग, सक्तीचा सेतसारा, सावकाराची पिळवणूक या सगळ्यामुळे शेतकऱ्याची अवस्था दयनीय झाली होती. शेतकऱ्यांप्रमाणे कामगारांची अवस्था देखील वाईट होती. अनियमित कामाचे तास, पुरेसे वेतन नाही, कामाच्या ठिकाणची असुरक्षितता, यातूनच मुंबई या ठिकाणी नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगार चळवळ सुरू केली. तर तुम्हाला या स्लाईडमध्ये किंवा इंग्रज आल्यानंतर थोड्याफार जे काही कपड्याच्या गिरण्या वगैरे सुरू झाल्या होत्या, तर त्यात कामगार असतात आणि त्यांची अवस्था पण दयनीय होती. तर या कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी खऱ्या अर्थाने नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगार चळवळ सुरू केली. तर तुम्हाला मी ते नारायण मेघाजी लोखंडेंचं चित्र खाली दाखवले बघा, आणि अवस्था काय होती कामगारांची ते शेजारच्या चित्रामध्ये दाखवलेलं दिसून येतं. म्हणूनच 19व्या शतकातील महाराष्ट्राची आर्थिक स्थिती पाहता शेती हाच व्यवसाय त्या काळात पण दिसून येतो. पण इंग्रज सरकार किंवा कंपनीचे सरकार शेतकऱ्यांकडं लक्ष फारसं देत नव्हतं आणि शेतकरी हा सावकाराकडून पण पिळला जाईल आणि कंपनीने जेव्हा सक्तीचा सेतसा केला तेव्हा त्या कंपनीकडून देखील पिळला जाऊ लागला. व्यापार व व्यवसाय यांच्या जे पारंपरिक पद्धतीने सुरू होते, तर त्यावर देखील इंग्रज शासनाच्या धोरणाचा प्रभाव पडून, म्हणजेच नकारात्मकच प्रभाव म्हणायला पाहिजे, प्रभाव पडून ते देखील उद्योगधंदा किंवा व्यापार हळूहळू ह्यांचा ऱ्हास होऊ लागला. आणि इंग्रजांची काही कापड गिरण्या त्यांना काही प्रमाणात सुरू करू लागल्या, तिथंही कामगारांची अवस्था फारशी काही दिसून येत नाही. कारण महात्मा फुल्यांनी शेतकऱ्यांचा असूड यामध्ये शेतकऱ्यांच्या दयनीय स्थितीचे पण आणि कामगारांची जी काही दयनीय स्थिती होते आणि ती स्थिती कुठं तर थोडीफार बदलावी म्हणून नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगार चळवळ सुरू केल्याचं दिसून येतं. आलुतेदार, बलुतेदार हे पारंपरिक सेवक जरी असले तरी त्यांचं पण हळूहळू त्यांच्यावर पण ह्या इंग्रज सरकारच्या धोरणाचा प्रभाव पडून त्यांची पण अवस्था दयनीय झाल्याचे दिसून येते. एकूणच जेव्हा इंग्रज सरकार आलं त्यावेळेला महाराष्ट्राची सामाजिक व आर्थिक स्थिती वरीलप्रमाणे असलेली दिसून येते. थँक्यू.